नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. सकाळचे 10 वाजता आहेत आणि बुलेटिनमध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. इंदापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे आणि फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. बारामती लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा ते घेणार आहेत. आज दुपारी 3 वाजता हा मेळावा होणार आहे. तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर केल्यानंतर पहिल्यांदाच भाजप कार्यकर्त्यांना फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे आता फडणवीस यावेळेला नेमकं काय बोलतात ते बघावं लागणार आहे. कारण जरी हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी देखील अजूनही त्यांची नाराजी दूर झालेली नाहीये असं दिसतंय. आणि त्या पार्श्वभूमीवर आज भाजपचा इंदापूर या ठिकाणी जो मेळावा होतोय आणि इंदापूर हा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतं आणि त्यामुळे अजित पवारांच्या उमेदवारासाठी आता उमेदवार जिंकून यावा यासाठी फडणवीस नेमका काय कानमंत्र देणार, काय बोलणार याकडे लक्ष आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास कोकरे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. विकास, काय सांगाल? बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी महायुतीकडून चंग बांधल्याचं दिसून येत आहे. भाजपकडून आज मेळावा होतोय. काय अपडेट्स आहेत या मेळाव्याचे? सध्या काय स्थिती आहे? नक्कीच फराह, तसं पाहिलं गेलं तर बारामती लोकसभा हा देशातला टॉप 10 मधला मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण दरवर्षी अनेकदा पवार कुटुंबियांमध्ये या मतदारसंघामध्ये लढत होत नसते. मात्र आता यावेळेस पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. यामध्ये विजय शिवतारेंनी बंड केल्यानंतर कुठेतरी अजित पवारांना असुरक्षित वाटत होतं. यानंतर आता विजय शिवतारेंचं बंड थंड झाल्यानंतर इंदापूरचे जे माजी आमदार आहेत, माजी सहकार मंत्री आहेत, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्याकडून आता अजित पवारांना मदत न करण्याची भाषा आता त्यांच्याकडून बोलली जाते. सातत्यानं हर्षवर्धन पाटलांनी देखील आपल्याला अजित पवारांकडून फसवल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त केली गेली होती. मात्र यानंतर अजित पवार असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि हर्षवर्धन पाटील असतील यांच्या मुंबईमध्ये सातत्यानं 2 बैठका पार पडल्या. या 2 बैठकांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं बोललं जात होतं. मात्र काल हर्षवर्धन पाटलांनी पत्रकार परिषद घेत यामध्ये अद्यापही कुठली सकारात्मक भावना नाही. कारण आमच्या कार्यकर्त्यांनी 4 वेळा अनुभव घेतलाय. 2004 असेल, 2009 असेल, यानंतर 2014 आणि 2019च्या कालावधीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचं जे काम आहे ते चोखपणे पार पाडलं होतं. मात्र आमच्या कार्यकर्त्यांच्या पदरी ही निराशा पडलेली आहे. यामुळे आता कार्यकर्ते आमचं ऐकायला तयार नाहीत असं हर्षवर्धन पाटलांकडून बोललं जात आहे. यामुळे कुठेतरी सुनेत्रा पवार यांना हे एक आव्हान म्हणावं लागेल. मात्र जी दुसरी बैठक पार पडली, या दुसऱ्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरचे जे काही स्थानिक प्रश्न असतील त्यांचा जो काही तोडगा असेल तो तोडगा यामध्ये काढण्याचं आश्वासन हर्षवर्धन पाटलांना दिलं. आणि आज देवेंद्र फडणवीस 3:30 वाजता इंदापूरमध्ये दाखल होणार आहेत आणि इंदापूरमध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीस प्रमुख कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत आणि कार्यकर्त्यांची मनधरणी करणार आहेत. कारण सातत्यानं भाजप कार्यकर्त्यांकडून मित्र पक्षांकडून म्हणजे राष्ट्रवादीकडून महायुती धर्म पाळला जात नाही अशी टीका केली जाते. मात्र आता देवेंद्र फडणवीस हे भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढून इंदापूरला न्याय देणार अशी भूमिका आता देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली आहे. यामुळे आज देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना नक्की काय संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चितच विकास, आणि त्यांची समजूत काढण्यामध्ये आता फडणवीस यशस्वी होणार का ते बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. या मेळाव्याचे अपडेट आपण घेत राहूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.